आता आलो तर गोलकोंडा हा गोलकोंडा फोर्ट पाशी आलो तर आम्ही दाखवतो तुम्हाला दाखवतो की हे दिस इज द गोलकोंडा फोर्ट. हिला चढाई बिडाई काही नाही, सगळा जमिनीवरच किल्ला आहे. काय भुईकोट किल्ला, हा त्यालाच भुईकोट किल्ला म्हणते. जे लँडवर ज्याला चढाई बिडाई काही नाही त्याला भुईकोट किल्ला म्हणते. बघू शकता हो तुम्ही, भारी वाटते. आणि लोकल जे मधुमाका नाही, साधी माका आहे लोकलची, पोरी भारी आहे. गोलकोंडा फोर्ट मध्ये एंट्री केलेली आहे. आणि सिगरेट ते जाऊ बॅग चेकिंग चालू होती, सिगरेट सापडली. फोर्ट गोलकोंडा, आपलं गोलकोंडा घेऊ आतमध्ये इधर टिकट काउंटर किती रुपये घेते. गाइस यहाँ पर एंट्री पॉइंट पे आते हुए हम हे है प्रवेश द्वार वाटते, हे प्रवेश द्वार चालू जाऊ. दिस इज द इंटेरियर. इथं साऊंड रिफ्लेक्ट होतं, हे करून दाखवायला लागले, बघू शकता तुम्ही. चलो गोलकोंडा फोर्ट. And check out the architecture, very nice. This is well maintained fort. So guys, this is नगीना बाग आहे, बघू शकता हो तुम्ही, भारी. गाइस प्रवेशद्वारापाशी आलोत, म्हणजे लय मोठे प्रवेशद्वार आहेत तसे इथे या किल्ल्याला, पण आलो तो वरी एका कोणत्या तरी प्रवेशद्वारापाशी. तर हे व्ह्यू बघू शकतात. हैदराबाद म्हणजे कुच्चीपुडी काय शहर आहे तिथलं, शहर आहे कुच्चीपुडीच आहे ना, हां तेच काय जे आहे ते हैदराबाद. किल्ल्यावर सिक्युरिटी ठेवली आहे मस्त. आज एकदम टॉपला आलो होता. आता इथं मंदिर आहे एक, आता दाखवलं त्याच्या आधी व्हिडिओ. आणि ह्या प्रकारे फोर्ट आहे. इथून सेन दाखवतो तुम्हाला कसं दिसतंय अख्खं हैदराबाद शहर, ठीक आहे ना. हे बघू शकता, ते असं दिसतंय हैदराबाद शहर. थोडंफार जे काय दिसतंय ते महाराष्ट्राबाहेर किल्ल्यांचे हाल बघू शकतात. नाईस. काय हे एकदम टॉपवर आलो आता. हो नाईस. वाव, कपल गोल्फ पण चालू तिथं. नाईस गाईज, हे असा आहे फोर्ट, एवढा एकदम टॉपवरून टॉप व्ह्यू. लय बराच मोठा आहे, लय मोठा आहे. जास्त नाही, 2.5-3 घंटे लागतात. हां 2.5-3 घंटे नाही रे. हे राहिले आपला एरिया एक्सप्लोअर करायचा. इकडे जायचं काय? आता नाही जायचं, इथून दिसतंय की सगळं. तिथं जाऊन काय एक्सपिरियन्स करणार आहेस, काय बघणार आहे तिथं तू, काय बघणार आहेस तिथं तू. गाईज किल्ला एक्सप्लोअर करून झालेला आहे, आता निघायचं टाईम आहे. एकदम टॉपवर आलतो, आता निघतो. इथं काहीतरी मर्दानगी खेळ चालू आहे किल्ल्यात. बघू उचलतोय का पठ्ठ्याला. पठ्ठ्याला हाला नाही सुद्धा गेला, हालत पण नाही. अण्णा हगातान चड्डीत. गाईज त्या किल्ल्यावरून उतरलो आता, आणि आता बस स्टेशन सापडायला लागलो. लय वेळ झालं, 2 किलोमीटर चालत आलो किल्ल्यापासून. हे बस स्टेशन सापडायलो, बघू सापडत आहे का आता. कोणत्या बी गल्ली बोळांनी लय फिरायला लागलो तो, काय सांगावं. हे गल्ली बोळ आहे तर हैदराबाद. सो गाईज भाई, किल्ल्यापासून त्या गोलकोंडा किल्ल्यापासून 3 किलोमीटर झालं चालतच चाललो होतो आम्ही. म्हणलास काय आम्ही असंच चालतच चाललो, कारण जे आम्ही पास काढला होता ते तिथल्या गाड्यांसाठी लागू नसते. आणि ते पास होता 120चा, असा तसा बी नव्हता, त्यामुळं
चलतच जावं लागेल. फालतूमध्ये वगैरे कायला पैसे खर्च करायचे आहे तर पैसे, पण फालतूमध्ये काय खर्च करायचे तेवढ्यामध्ये एक हां, मग. अर्धा जेवण होते. चला हे ट्रॅफिक बिल असं बी ट्रॅफिकमध्येच फसलो असतो तर ऑटो घेतला असता आता. हां, थोडी ट्रॅफिक आहे इथं. देख सकते हैं आप, बघू शकता हो तुम्ही, देख सकते मी लय ट्रॅफिक. भाग पास काढलाय कशासाठी? होय, पास काढलाय कशासाठी? बिर्ला मंदिरला जाण्यासाठी. गाईज आता बसलो ते ट्रॅफिकमध्येच एक बस सापडली तिथून मेहदीपट्टणमला. मग मेहदीपट्टणमहून एक बस बघायची बिर्ला टेम्पलकडून, मग बिर्ला टेम्पल गाठायचं, मग बिर्ला टेम्पलहून वापस यायचं रूमवर. ते आणखीन बघू काय काय होते बाई, काय 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 ॲडव्हेंचर होते आज, काय काय माहिती बाई. एका दिवसातच एवढे ॲडव्हेंचर व्हायला लागले गोष्ट. हो बाई, नशिबाने भेटली बस. नशिबाने नाही लावल्या, ट्रॅफिक होती म्हणून. एक 5-5, 10-10 सेंटीमीटर पुढे चालली, आपलं मीटर चालली. काय म्हणावं बे, 5 किलोमीटर चालून बस भेटली. अरे पुणे लय क्लास आहे बे, लय क्लास सिटी आहे बाई. एवढं ट्रॅफिक नाही होत कधी पुण्यात. कोणही भूषण कोणाला बघते नॉडी. ऐसा ट्रॅफिक है हैदराबाद में भयानक. शे एवढा ट्रॅफिक भाई शोध जिंदगीत पहिल्यांदा एक्सपिरियन्स केला. एवढा ट्रॅफिक असते घरी कुठं. 10 किलोमीटर जायला किती तास लागले पुढे आपल्याला? 2 तास. 2 hours फॉर 10 kilometers. इमॅजिन द ट्रॅफिक. आज फायनली पोहोचलो बिर्ला टेम्पलला. दाखवतो तुम्हाला, वेट. इज द बिर्ला टेम्पल. बिर्ला मंदिरचं सक्सेसफुली दर्शन झालेलं आहे. आता बिर्ला मंदिरहून आता रूमवर, डायरेक्ट रूमवर. लई ट्रैफिक होती, लई बेकार. खाने का समय हो गया है, कुछ तो ढूंढ रहे, खाने को कुछ नहीं मिल रहा यहाँ पे. भिंडी किधर मिल नहीं रही. हाँ, मेरी फेवरेट सब्जी नहीं मिल रही इधर. क्या है यार, मेरी फेवरेट सब्जी नहीं मिल रही, क्या करो अभी, जान दे, देखते. तुम्हारी सब्जी सिर्फ तूने. याच्याकडे 15 सो गाईज सारखं म्हणतोय. हॉटेलमध्ये नाव आहे पूर्णा रेस्टॉरंट. माझ्याकडे आहे 50. आता इथं खाऊ थोडंफार आणि चारमिनार बघायला जायचं. जायच्या रस्त्यात असून ना आपल्या काय कोण कुठे मुळे माझ्याकडे 50 नाही म्हणायला जेवण करा कुठे विचार. हा गपरा तू चारमिनार बघायला जाऊ. कारण रात्रीच बघ ना हे. आपण आता लोकांना सांगू हैदराबादला गेलो, ते म्हणते चारमिनार बघितला का? नाही. ते म्हणते रामोजी सिटी बघितली. मग काय? काय चाट पाहायला रामोजी मेन म्हणते रे. मला पप्पाचा फोन आला, पहिला रामोजी म्हणते. आपण सांगू शकतो की बाबा मला घरच्याचा फोन आला, म्हणले रामोजी बैठक. कसं नाही रे, तिथं आधी विचारते रामोजी बघितली का? नाही. कसं काय रे, पैसे नाही. चारमिनार बघितले का? नाही. कसं काय रे, काय म्हणा बघितले का? मला सांगायचं काय काय बघितलं आपण. सो जेवण झालेलं आहे. आता चाललो तर चारमिनार बघायला. चारमिनार बघू किंवा डायरेक्ट रूम गाठू. हे अशी यायला लागली होती तोंड गावडे. आणि बघू आता. ते हे टाक, ते चारमिनार. बेंचत गेली. आता तिथं थांबत असलं पळालं होतं. बस माग असलं पळालं होतं आता. भेंडी फायनली बस भेटलेली आहे आणि बसमध्ये बसलो. आणि कंडक्टर म्हणतोय चारमिनारला काय बस जात नाही म्हणत नाही. ते म्हणले बस जात नाही. हां 8 नंबर की ना, अगला स्टॉप उतरे हम. ठीक आहे. बस उतरायला आपलं बसने आम्हाला एका स्टेशनवर सोडले
कंडक्टर म्हणला 8 नंबरची बस पकडा. 8 नंबरची बस पकडायला लागलो. एक सीन दाखवतो हैदराबादचं, म्हणजे दाखवतो कसं आहे थोडंसं. तो देख सकते ऐसा है हैदराबाद. मतलब चांगलं आहे बरं का, रात्रीच्याला भारी वाटायला मला. चांगले एवढं पण काय वाईट नाही. हो गाईज वापस वेगळ्या बसमध्ये बसलो. 8 नंबरच्या बसमध्ये काय जे आहे ती चारमिनारला चालली ही डायरेक्ट. तर जातो बघू तो चारमिनार. हैदराबाद बोलते कैसा हर जगह शिवाजी महाराज. तो गाइस इधर आ चुके हैं चारमीनार देखने के लिए. चारमीनार दिखाता हूँ मेरे सामने ही चारमीनार. ये देखिए चार मीनार 1 2 3 4 चारमीनार. गाइस आ चुके हैं कुतुब मीनार, अपना चारमीनार के पास. चारमीनार देख सकते हैं आप मेरे पीछे. ये है चारमीनार. भाई बढ़िया लग रहा है, रात को ही बढ़िया लगता है शायद से. मुझे नहीं लगता दिन में अच्छा लगेगा ये, क्योंकि लाइटिंग वीटिंग अच्छी है ये, तो अभी अच्छा लग रहा है. ठीक है. यहाँ पर बहुत शॉपिंग के लिए दुकान, मतलब दुकानं लई जास्त इथे शॉपिंगचे. सगळे लेडीजसाठीच आहेत, पण जेंट्सला काय नाही. जेंट्ससाठी चष्मे आहेत फक्त इथं. एकदा दाखवतो व्ह्यू डबल. हे असं आहे चारमीनार, बघू शकता हो तुम्ही. इथं सगळी शॉपिंग. भीड नुसती, ओनली भीड. काय अडकलो मॅच वापस बोलिले त्यांनी. आयला हे काय घुसलं ते. अरे वापस ते आले तिकडं. गाईज आयला सारखं गाईज म्हणतोय. भाई प्लीज इग्नोर करा. चाललोत आम्ही. महाराष्ट्राची गाडी दिख गई है हैदराबाद में. हात करणे काय लवड. महाराष्ट्राची गाडी. आज बस काय सापडत नाहीये. पळू पाय दुखायला लागले. आता काय सांगा, कसं सापडलं एक स्टेशन. तिथून भेटन वाटते. बघू भेटते का नाही गाडीचे. चलो देखते हैं बस मिलती है क्या नहीं. चलिए गाइस, हार कर हमने बस को बाय बाय अलविदा कह दिया और ऑटो में बैठ गए सब. बस ने हमको बस ने हमें भाव नहीं दिया. हमको बस ने हमें लिया नहीं. क्या बोलेगा गौरव. अरे माँ चोरी पड़ी हुई है. तुला किती सांगितलं शिवाय चालू ब्लॉग मध्ये भोसडीच्या. अबे मला आहेत आठवते आजच्या टायमाला. नाही रे असंच. त्याला अनसब्सक्राइब करो गाइज ऑन द डिमांड ऑफ गौरव. अनसब्सक्राइब. निगेटिव में जाओ सब भाड़ में जाओ. ब्लॉग भोल. How are you guys? We are the Bailis. बैलीच. We want guys. You want guys? We are बैलाच. Ben Stokes. Once more joke. Once more joke मारे एखादा कोणता तरी. अजून नाही. ते माणूस पडलं. ओ भेंचो. क्या देखा अभी हमने हैदराबाद में. इस टाइम पे गरम क्या लग रहा है लोबड़े देर को. क्या इंजन क्या है ये आ रहा क्या है. मामू गरम है. तर आपण ज्या लॉजवर राहतो, लॉजचं काय करतात मॅनेजर ना. हे मॅनेजर जे भेटलेत ते आपल्या इकडचे आहेत, महाराष्ट्रातले. कुठालचे गडचिरोली. आणखीन काय पाहिजे आपले मराठी माणसं सगळीकडे भेटायला. प्रत्येक वेळेस इकडे आहे ना. ना. प्रत्येक वेळेस इकडे याच लॉजला या. फक्त या हा जे माझे म्हणजे आमच्या कॉलेजचेच येणार आहेत तसं फार. जे कॉलेजला येतील म्हणजे कॉलेजचे येतील त्यांनी इथे यावं. काय नाव आहे वाटल्यास मी नंबर बी टाकतो. अरे उलट दिसतंय असं बी. वाटल्यास नंबर बी टाकतो. असं सरळ कर ना. भोसडीच्या वस्तू माझ्या ह्याच्यात समोर. 5,000 नाही, पण जे कॉलेजचेच बघणार आहेत त्यांनी इथे यावं. बस चला. जय शिवराय. जय शिवराय. चला गाईज रूमवर आलो तर रूमवर चर्चा चालू आहे. कुणाचे किती कुणाकडे पैसे आहेत. इथं महायुद्ध
भोसडीच्या गप्पस माझ्या ब्लॉग मध्ये शिव्या देत जाऊ नको. माझ्या ब्लॉग मध्ये शिव्या द्यायचे नाही ती सांगतोय. इथं महायुद्ध होता आणि लवड्या मी नव्हतो ते ज्यूस पेन धरला असून का यस मार काढते. ए तुम्ही सोडा नाही पेला द्यायचे नाही त्यात मी आपण. नव्हतो पैसे द्यायचे नाही. नाव काय आहे? थांब रे. हे बोल रे काहीतरी बोल ना लवड्या. काय किती पैसे बोल त्याचं पटकन. 293. नाही म्हणतोय ते तू किती देणार आहेस नाही त्याला? नाही भाई थांब तू लवड्या हिशोब चुकायला ए, तू किती देणार आहेस? 20 रुपयाचा आला. माझ्यावर 30 रुपये. मी माझ्यावर 30 रुपये. काय 20 रुपयाचा. 10 रुपयाचे सकाळच्या काय ऑटो. खाल्ला 20 रुपयाला फरक आहे ना? हा. चहा 10 रुपये. हा, 40. काय चहा तू म्हणजे 30 रुपये राहिले. हा खरं? तुला 30 पे करतो तुला आता. बाप भरला का 30? तुझा बाप भरला का म्हणते ते? अरे हनते ना बरं, उद्या. माय आणली. बाप पाव गेलं. पैसे काढायला असे. हा. बाप पाव गेलं तुझ्या ते. कशी देतील टाकली पाहिजे. मग काय झालं? सांगा. काय झालं? हे म्हणजे आहे. 120 हे जे 5 चे बरोबर हा. 20 रुपये गोलकोंडा फोड हा. आणि 20 रुपये चहा चहा. किती झाले 160. आणि हे किती 133. किती झाले 293. आणि तू 300 देतीस कसं आहे मला हा, मग तू म्हणला ना लवड्या. उडी हान त्याला. माय बाय, हिशोबाने टाक तू म्हणला. ए, 40 रुपये टाक, ए, 40 टाक, 40 टाक. मला बरोबर खरं कोण आहे हे? बरं लागते भाई. टाक भाई. मोहिते केलं झालं नील झालं. माय तर तू म्हणला ना का, माय हिशोबाने टाकतो लवड्या. मग जास्त सांगितलं मी. खाना डबल. कधी म्हणाल 300 देतीस कसं काय मला 250 रुपये टाकणार तू. 293 तो मला टाक. ती मी डबल झाला विषय मिटला. उद्याचा दिवस आहे भाई. विषय मिटला. 40 रुपयाचं हरवून घेतलं साधं. झालं विषय मिटला आहे. तो विषय मिटला आहे सक्सेसफुली. मुळ्याने मार खाल्लेला आहे. सो गाईज व्लॉग संपलेला आहे. 3 आता रुपये उद्या लास्ट व्लॉग येईल. ही सिरीज आपल्या जी ट्रिपची सिरीज होती किती पार्ट मध्ये टाकणार आहे माहित नाही मला. द्यायची गाण लवड्या. ते एका स्पेशल जेव्हा एडिटिंग मारीन तेव्हा स्पेशल एका सुरुवातीला सांगेन. चालतंय. आजचा दिवस एंड सी.